अंड्याचा मास्टर आहे. हां. मी एग्सचे 100 प्रकार डिशेस बनवू अच्छा. शकतो. कोणकोणत्या डिशेस? खूप आहे असे त्याच्यासाठी आपल्याला यावं लागेल, कारण त्याचे वेगवेगळे नावं आहेत. तुम्हाला हां, म्हणजे ते म्हणजे फ्रॉम स्क्रॅम्बल्ड एग्स टू डिफरंट ऑमलेट्सपासून. तर आमच्यामध्ये कसं आहे, पारसीज बेसिकली आर फॉन्ड ऑफ एग्स. हां. त्यामुळे आम्ही अंड्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रयोग करू शकतो अच्छा. आणि मी भरपूर प्रयोग केलेले आहेत. हं, हं. त्यामुळे माझ्या मित्रांना, माझ्या परिवाराला, सगळ्यांना माझ्या हाताचं जेवण खूप आवडतं. अच्छा. म्हणजे एखादी अशी डिश आहे, रेसिपी आहे, जी तुम्ही स्वतः क्रिएट केली आणि लोकांना खूप हो, आवडली? हो. खूप आवडली. म्हणजे एकदम सिंपल आहे. मी वेफरचं पॅकेट उघडलंय. हं. त्याला फ्राईंग पॅनमध्ये टाकलंय आणि त्याच्यावरती अंडे पोच केलेले. मग थोडा कांदा टाकलाय, थोडा लसूण टाकलाय, थोडी हिरवी मिरची टाकली आहे, स्टीम केलंय, थोडं लाल तिखट टाकलेलं आहे. अच्छा. मस्तपैकी टोस्टवरती दिलेलं आहे. मला खूप आवडतं, कारण मला एवढं माहिती आहे का एखाद्याच्या हृदयाकडे पोचायचं असेल, तर त्याच्या पोटातनं जायचं अच्छा. आणि पोहचून जायचं. मग याला नाव काय दिलं तुम्ही? वेफर पे इडू. ओह! इडू मीन्स हां, इट्स अंड. म्हणजे जे आपल्या काय म्हणतात, पारसीमध्ये एगला इडू म्हणतात. हां, हां. काही गुजरातीमध्ये त्याला इंडा म्हणतात. त्याच्यानंतर काही अंड म्हणतो आपण मराठीमध्ये. तर शेवट ते कोंबडीचं अंडच आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही इनोव्हेशन केलेलं आहे, खूप इन्व्हेन्शन केलंय. इनोव्हेशन केलेले आहेत. त्याच्यावरती शोज पण झालेले आहेत माझे. YouTubeवर आपण बघितलं तर माझे शोज पण झालेले आणि मला कुठल्याही मित्रासाठी हं. जेवण बनवायला आवडेल. मला पिठलं भाकरीपासून बिर्याणीपर्यंत सगळ्या गोष्टी येतात अच्छा. बनवायला.